नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, सध्या आता कसं आहे, दिवाळी वगैरे झाली, पण आमच्या इकडे ना गावाला देव दिवाळीमध्ये खरं तर आमच्या गावच्या देवळामध्ये नमन वगैरे असतं, पण त्या अगोदर आहे ना गाव व्यवस्थेमध्ये आहे ना खूप बारीक सारीक गोष्टी असतात। त्याचं खरं तर आज मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करेन। आमच्या गावातल्या सगळ्याच मंडळी म्हणजे सगळ्याच वाड्या ग्रामदेवतेच्या मंदिरात सगळे साफसफाई करण्यासाठी आणि काही गोष्टी असतात त्या एकत्र येऊन आम्ही करतो। सो देवदिवाळीच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी असतात। कसं मुंबईकर मंडळी फक्त शिमग्याला येतात किंवा काही गणपतीला येतात, पण त्यानंतर देखील गावामध्ये आहे ना गाव व्यवस्थेमध्ये अशा बऱ्याच बारीक सारीक गोष्टी असतात, त्या कधी पण आपल्याला कळत नाही किंवा माहिती नसतात। पण त्याच्यातलाच थोडक्यात हा भाग दाखवतो। आमचं अखंड गावातली मंडळी जी आहेत ती सगळीच एकत्र येऊन ही सगळी कामं करतात गाव व्यवस्थेमध्ये, गाव मंदिर परिसरात। सो आता आपण निघायला थोडंसं उशीर झाला आहे, झटपट आपण बाईक घेऊया आणि थेट पोहोचूया मंदिरात। आमचे ग्रामस्थ मंडळी आहेत ना चालत चालत मधल्या वाटेने गेलेले आहेत, त्यांच्याबरोबर जायचं होतं पण थोडं काम आलं आणि मग उशीर झाला, म्हणून आता बाईकने जातोय। चला झटपट पोहोचूया आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये। चला, मंदिर परिसरात साफसफाई चालली आहे, सगळेच ग्रामस्थ मंडळी आहेत। समज भाई, झाड तोडण्याचं काम तुमच्याकडे वाटते? तिकडे आहे ना पूर्ण आहे ना अंगणाची जमीन केली जाते तिथे। चला इकडे बघूया काय चाललंय। इकडे गवत काढणी चालली आहे, हे बघा इकडे गवत काढणी चालली आहे, मस्तपैकी साफसफाई चालली आहे। इकडे ना खरं तर आमचा माडुबा केला जातो आणि इथे होम असतो, तर गवत बरेच वाढलं असतं। सगळेच आपल्या वाडीतले ग्रामस्थ मंडळी आले। दादा काय झालं ना बऱ्यापैकी? हे बघा विळ्याने गवत कापताना बघितलेलं, पण आता कोयत्याने पण गवत कापतायत। हा शिरी चालू दे। आमचे बाबन आता चालत आले पटकन, मी थोडासा मला उशीर झाला, आता यांच्यासोबत चालत यायचं होतं। सापाड करायचे कधी? हा सापाड मग गाणं बिणं काय म्हणताय की नाही? गाणं नंतर म्हणणार, दुपारी चाय बी झाल्यानंतर गाणं म्हणणार, ताकद झालं तर। चला चालू द्या चालू द्या। झालं बहुतेक झालं। इकडे आहे ना हे जे पूर्ण अंगण आहे समोर, त्याचं देखील जमीन केली जाते। हे बघा इकडे अर्धा पट्टा चालू आहे, अर्धा पट्टा खोदून व्हायचा आहे। चालू द्या, जोरात काम चालू आहे आपल्या मंदिर परिसरात। मंडळी, गावाकडे असं कामामध्ये असल्यावरती कुठलं एनर्जी ड्रिंक आहे तर चाय एनर्जी ड्रिंक आहे। पावलामध्ये म्हणजे थोड्या वेळाने गावच्या माणसांना चाय लागते। चहा झाले, चला ब्रेक टाईम झाला आहे सगळ्यांचा, काम झालंय सकाळपासून बऱ्यापैकी। असं काही ब्रेक झाला ना, चहा झाली किंवा पान पाहिजे। मग हे बघा मामा आमच्या अडकीत बरं, पिशवी एकाचीच आहे की सगळ्यांची आहे? हा म्हणजे एकाचीच सपवायची। चला मंडळी, आपण पण थोडंसं कामाला हातभार लावूया। या ज्या फांद्या वगैरे कापल्यात, कारण इथून आमची पालखी जाते, थोडंसं पालखीला न लागण्यासाठी इथल्या फांद्या तोडल्या त्या झाडाच्या। चला आपण त्या फांद्या तिथे नेऊन ठेवूया। मंडळी बघा इकडे आहेत ना आमच्या वाडीतल्या सगळ्याच महिला मंडळ आहे। बनी आई पण आली आमची। चला इकडे बहुतेक अंगणाची जमीन झाली आहे भाई। येस झाली आहे।
आपण जसं अंगणाची जमीन करतो ना कोकणात, तसंच इकडे आपण करणार आहोत. बरे बऱ्याच मुंबईतून आलेल्या मुलांना ही आहे ना मोठी बॅट वाटते, बरं ही बॅट नसून आहे ना चोपणं आहे. चोपणं याने आहे ना खरं तर त्याच्यावरती चोप देऊन, जमिनीला चोप देऊन त्याला टणक बनवली जाते, कठीण बनवली जाते. तो सध्या पाणी मारून घेत आहेत. आता याच्यावरती शेणकोला येणार. कोकोकोला ऐकला असेल, आमच्याकडे गावाला शेणकोला असतो, शेणाचा कोला म्हणतात त्याला. सो तो आता याच्यावरती एक लेअर जाणार आणि त्यानंतर या जमिनीला चोप दिला जाईल. हा भाग झाला आहे. तो भाग पूर्ण कुटरूच्या साहाय्याने माती बारीक केली जाते. त्याला चोप काढायला सुरुवात झाली आहे. आमचे बनामामा आहेत, खूप काम करून आलेले दिसत आहेत, एकदम दमलेले दिसतात. घाम बघा किती आलाय. तुम्हाला जरा पण घाम नाही आलाय, कसं काय हो? जास्त आहे मला. होय, पुन्हा हळूहळू काम करताय? नाही, जोरात करतो. जोरात करताय. गमतीशीर माणूस. काय आता पान खायचा ब्रेक झाला वाटतं? हा, ब्रेक झाला. पावलाच तुम्हाला पान लागतं वाटतं. जाऊ द्या, चालू द्या. मंडळी बाहेर तर काम सुरूच आहे बघा. आता आतमध्ये गाव व्यवस्थेमध्ये आहे ना, कुठे गावामध्ये मंदिर परिसरात काम झालं ही इकडे एक आमची नाश्त्याची किंवा जेवण बनवायची खोली आहे. तर इथे जेवण बनवलं जातं. खास करून जे आपले देवाचे पुजारी मंडळी आहेत, लिंगायत महाराज, त्यांच्या माध्यमातून इकडे जेवण बनवलं जातं. साहेब तुमचं नाव कसं? अनंत हरी लिंगायत. हां, यांच्या आजचा आज आपल्याला काय स्पेशल काय बनतंय आज? कांदा पोहे बघा नाश्त्याला. आता एवढी सगळी ग्रामस्थ मंडळी आली आहे, तर मग कांदा पोहे वगैरे काहीतरी बनतं. चला मंडळी, मंदिर परिसरातील बरीच अशी साफसफाई झाली आहे. आता जे गवत वगैरे काढले ना ते जाळून टाकावं लागतं, नाहीतर ते परत स्प्रेड झालं तर परत पुढच्या वर्षी तेवढंच जोमाने वाढतं. त्याच्यामुळे ना जे गवत काढलेलं जातं ना ते तिथे जाळून टाकलं आपण. चला, इकडे अर्धी कामगत आहे. इथली सगळी आता इथे बघा, इथे सगळे असे ग्रामस्थ मंडळी आहेत ना, ते इथला एवढा भाग साफ करतील. हे जे आपलं मंदिर दिसतंय ना ते श्री धावडेश्वरांचं आहे. इथे स्वयंभू श्री पार्वती शंकरांचं स्थान आहे असं सांगतात जुने ग्रामस्थ मंडळी. आणि हे आमचं ग्रामदेवतेचं मंदिर. चला आता हे पण परिसर पूर्ण साफ करून घेऊया. मंडळी मंदिर परिसरातली कामं उरकली आहेत. आता बघा फक्त आहे ना इथे जी जमीन केली अंगणाची, तर ती फक्त बाकी आहे. चोप काढला जातो आणि सारवलं जातं पटकन. आपली कामं झाली ना. त्याला गवत काढायचं होतं, काही झाडं वगैरे छाटायची होती. आता कसं आहे, आज आमची वाडी आहे, उद्या कदाचित दुसऱ्या वाडीचं इकडे काम आहे. दुसरी वाडी देखील येऊन इथे काय असेल मंदिर परिसरात ती कामं करते. चला आता थोडंसं नाश्ता वगैरे करायचा आणि मग कुठे जायचं? तुरलला जायचं. घरी नाही जायचं, तुरलला जायचं आणि बाबूदादाची चाय प्यायची, नंतरच घरी जायचं. आमच्या इकडे ना तुरळ गावामध्ये बाबूदाची चहा म्हणून फेमस आहे. तो एक ठिकाण आपण ऑलरेडी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तिथे त्या ठिकाणी चहा प्यायल्याशिवाय आमच्या इकडचे ग्रामस्थ मंडळी घरी जातच नाही. बरं, काही मंडळींचा टाइम टेबल असतो, सकाळी बाबूदाची चहा आणि संध्याकाळी बाबूदाची चहा. त्याच्यासाठी पूर्ण घरातून ते आमच्या इकडे तुरळला मंडळी चालत येतात. मंडळी चला, सगळंच काम आवरतं झालंय, थोडंसंच काम राहिलंय. पण ग्रामस्थ मंडळी बसले होते, तर कांदा पोहा जो आहे मगाशी आपण दाखवलं होतं बनवला गेला, आता त्याचं वाटप सुरू आहे. चला चला आता कांदा पोहे खाऊया आणि मग आपण घरी जाऊया. ग्रामस्थ सगळे आता बाबूदाची चहा प्यायला जातील. चला आपण घरी निघालोय. आमच्या बनी काकीने बघ काय घेतलंय, औषध घेतलंय. निंगडीचा पाला चांगला असतो, याचा सुगंध खूप भारी येतो आणि औषधी गुणधर्म आहे त्याच्यामध्ये. चल घरी येतेस ना, ये सगळ्यांसोबत. चला मंडळी आता इथलं काम आटपलंय, घरी पोहोचूया. तर फायनली मंडळी घरी आलो आहे. संध्याकाळी घरी आलो, मस्तपैकी आता आंघोळ वगैरे केली आहे, फ्रेश झालो आहे. सो गाव राहटीमधली ही कामं असतात. तसंच काहीचं आजचं काम जे आपल्या गावच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात होतं. वर्षभराच्या दरम्यान तुमच्या देखील गावामध्ये अशीच कुठली कामं होतात का? देवळातली साफसफाई म्हणू नका, पूजा अर्चा म्हणू नका, किंवा इतर काही ज्या गोष्टी असतात, सण असतात, उत्सव असतात, तर आवर्जून कमेंट करून कळवा. सो मंडळी हे तर होतं आमच्या गावच्या ग्रामदेवतेच्या मंदिराच्या आजूबाजूची साफसफाई किंवा मग कामगत असणं असं गावाला देखील म्हणतात.
गाव व्यवस्थेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी प्रचलित आहेत. गावराटीमधल्या या सगळ्या गोष्टी सध्या गावाकडे प्रचलित आहेत. आता या काळांतराने पुढे किती चालू राहतील किंवा नाही मला देखील माहीत नाही. असो, सो मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या देखील अशा काही आठवणी असतील गावाकडच्या त्या आवर्जून कमेंटच्या माध्यमातून कळवा. मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, एवा कोकण आपलंच असं. काळजी घ्या. ही बघा, ही माझ्या भोवती गोल गोल फिरते. आता फिरली. टाटा.